नमस्कार, जनसत्ता मराठी न्यूजमध्ये सरचे स्वागत आहे। आज आपण अकलूज नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 7 मध्ये आहोत आणि या ठिकाणच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत। चला तर आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया घेऊ। बाबा, कसं बघताय आता निवडणूक लागली तुमची नगरपंचायतीची? हॅलो, हां बोला। आता निवडणुकीबद्दल काय बोलू? सांगा की आता काय कोण चालेल इथं? भाजप चालेल का मोहिते पाटील चालतील? तसं काय सांगता येत नाही। बरं, काय काय असेल चांगलं ते करायचं। चांगलं हां मोहिते पाटलांनी चांगलं केलंय की? हां, मग काय आता कसं सांगू तुम्हाला? काय केलं का नाही ती मला नाही माहिती। नाही का? हां हां, बरं बरं, ठीक आहे। बाबा तुम्ही काय सांगाल? मामा, आता तुमची नगर परिषदेची निवडणूक लागली, काय भावना आहे? त्या कसा नगराध्यक्ष असावा किंवा नगरसेवक कसा असावेत? कुठल्या पार्टीचा व्हावा वाटतोय किंवा कुठली पार्टी? मोहिते पाटील गटाचा पाहिजे। बरं मोहिते पाटील असेल तर अकलूजचा विकास आहे। बरं, हां, पण लिवन मोहिते पाटील, ओनली वन मोहिते पाटील। कोणी बी उद्या, बाकी काय नाही, ही आमची प्रतिक्रिया आहे। ओके, ठीक। मामा काय सांगाल, कसा नगराध्यक्ष पाहिजे, नगरसेवक कसा पाहिजे? पहिलीच निवडणूक आहे नगर परिषदेची। नगर परिषदेला कमळ आलं पाहिजे। बरं, हा, महिला ही निवडून आली पाहिजे नगराध्यक्ष। बरं, आणि मोदीनं चांगलं काम केलेलं आहे भारतीय जनता पार्टीनं। रेशन फुकाट दिलेलं आहे मोदीनं, लाडक्या बहिणीला पैसे दिलेले आहेत। हा, ज्याचं आण खावं त्याची जाण राखावी। मी हात जोडून एवढंच आभारी आहे तुमचा। ठीक आहे। तेच अकलूज नगर परिषद हद्दीतील जुना बाजार तळ या ठिकाणी आहोत आपण। इथल्याही नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ। काय नेमकं कसं आहे, काय वातावरण कसं आहे इथलं? वास मारताय साहेब, दुसरं काय नाही। कशाचा वास आहे? काय हे संडासच इथं आहेत का ना? सगळं पाणी पावसाळ्यामुळे का ना सगळं इथं घरापासून सगळं पाणी। नगर परिषद तुमच्यापर्यंत पोचते का? नगर परिषदेची लोक पोचते का स्वच्छतेची? काय येतात कर, मग कधी येतात कधी नाही। बरं, कर पण ह्याचं तर सांगितलं का नाही, मी बघू बघू म्हणतात, एवढंच म्हणते, दुसरं काय नाही। किती दिवसापासून तुम्ही तर राहताय? आम्ही लय दिवस झाला, एक पिढी झाली आता। बरं, हां, मग काय भावना आहेत आता? होणारा नगराध्यक्ष असेल किंवा नगरसेवक असेल, जे काय कोणी असेल, यांच्याकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या? काय ना, फक्त एवढं वास येऊन लोक राहतात तिथं, शेजार पाजार येते जातात, इथनं नाक धरून जातात, नाक धरून येतात। पण आम्ही कसं राहायचं इथं सगळं शेजार धर्म? बरोबर, एवढंच बोलायचं, दुसरं काय नाही। ओके ओके। अध्यक्ष तुम्ही काय सांगाल? एकंदरीत ह्या जुना बाजार तळ या ठिकाणचं वातावरण पाहिलं आपण, स्वच्छतेचं बघितलं, अतिशय वेगळ्या प्रकारचं या ठिकाणी दिसून येते। नगर परिषदेकडे तुम्ही तक्रार वगैरे करत नाही का ह्याची? किंवा तक्रार केल्यानंतर त्यांचं काय उत्तर येतं? काय भावना आहेत तुमच्या? नगर परिषदेकडे आपण तक्रार केली होती, पण त्यांची उडवडीची उत्तरं आणि 5-10 मिनटापुरतं येऊन जाणं एवढंच आहे त्यांचं। आणि एकदा आली तर परत 6-6, 5-5 महिने काही इकडं कोण फिरकत नाही। मग इथल्या लोकांचं जीवनाचं कसं? आता तुम्ही सगळं बघितलं आपण, सगळं इथं गटरीचा वास येतोय, लोक जवळजवळ राहतात या ठिकाणी, हे होतंय, पण कसं आता इथल्या लोकांचा विषय म्हणजे कसं आहे, गटराचा वास आल्याशिवाय आणि संडाचा वास आल्याशिवाय काय त्यांना जेवण जात नाही। इथं किड्या मुंग्यांसारखं जगायला मजबूर करणारी व्यवस्था आहे इथं। अरे बापरे, दुसरं काय नाही, इथली परिस्थिती म्हणजे अत्यंत गंभीर आहे। मग काय आता होणारा नगरसेवक असेल किंवा नगराध्यक्ष असेल, या नगर परिषद होणारा नगरसेवक इथला स्थानिक पाहिजे, इथं झोपडपट्टीत राहणारा पाहिजे। इथं बंगल्यातला येऊन जाणारा त्याचा उपयोग नाही इथं। म्हणजे इथल्या समस्या जाणून घेणारा, इथला समस्या जाणून घेणाराच उमेदवार पाहिजे इथं। ओके, धन्यवाद। मावशी राहता इथं? मस्त लय दिवस झाला, आमचं आयुष्य गेलं हे. आयुष्य गेलं? कुठं घर कोणतं आहे तुमचं? पलीकडं? बरं, काय इथं कशी स्वच्छता कशी आहे? काय ही काय दिसते तुम्हाला? आणि आता आम्ही काय सांगायचं? नाही दिसते की आम्हाला, पण तुम्ही बी सांगा की आता. तुमच्या सांगण्यावर आमच्या बोलण्याला काय फरक आहे? काय नाही फरक पडणार आहे, पण काय भावना आहे? आमची बारकी बारकी लेकराच्या घाणीमुळे लेकराला त्रास व्हायला लागलाय। बरं, बाथरूमच्या पाण्यानं, ह्या घाणीनं, त्याला काय कारण लेकरं आजारी पडते सारखी। बरं बरं बरं, त्यात कोणी दखल घेत नाही आमची। म्हणजे आता इथल्या नगर परिषदेने ह्या सर्व गोष्टीची दखल घेतली पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? आता ती तुमचं तुम्ही विचार करा। आता सांगा, आम्ही सांगून काय फायदा? आमचं कोण सांगणार आहे? हा, कोण सांगणार आहे? मावशी तुमचं काय म्हणणं आहे? हेच की सगळं सोय पाहिजे आपल्याला। संडास नाही, बाथरूम नाही, घर नाही। घर तर आहे पण घाण, कामाधंद्याला बसाय जागा नाही, काय उठाय जागा नाही, ही बघा घाण सगळी। बरं बरं बरं, काय करायचं? ठीक आहे, ठीक। तसेच प्रभाग क्रमांक 7 मधील देखील महिला देखील आपल्याबरोबर आहेत। मावशी काय सांगाल, कशी अवस्था आहे तुमची? आमची तर बहुत घाण आहे सगळी आमच्याकडं। संडास बाथरूम नाही, इथं काय नाही, इकडची सगळ्याची रस्त्याची घाण आहे आम्हाला। मग काय करायचं? मग आता
म्हणजे ह्या स्वच्छता झाली पाहिजे असं वाटतं का नाही तुम्हाला? आम्हाला वाटतंय सगळं स्वच्छ पाहिजे मग आम्हाला. आता माणूस चांगला निवडून दिला पाहिजे की द्यायचं की मग आम्ही देणार आहे त्याच्या की. पाठीमागे दिलेली आता दिलंच की आम्ही सगळ्याला. आम्ही असं दिलं नाही, दिलंय सगळ्याला. त्यांनी काय माघारी वरून बघितलं काय नाही का? माघारी होऊन बघितलं नाही कोणी सुद्धा. जाते ते मत घेऊन जाते ते पुन्हा येत नाही ती. असं आहे आमचं. म्हणजे इथं हे समोर आहे ते टॉयलेट बाथरूम आहे, Toilet त्याची bath- अवस्था अशी अशी अतिशय बिकट आहे. आहे सगळी अशी आहे ती. काय करायचं इथं मत ह्या आम्ही तुमच्या गल्लीला टॉयलेट बाथरूम नाही का? नाही नाही स्वतःने घरात बांधल्यानंतर आम्हाला स्वच्छ सगळं पाहिजे. स्वच्छता पाहिजे. पाहिजे सगळे. ही घाण व्हायला नको, काय नको, सगळ्या आळ्या बिळ्या त्याचं घरात नाही. बर बर. गटार नाही, काय नाही. ते मोटर मार्केटची घाण आहे सगळी आम्हाला. काय करायचं मग? तुम्ही येता वर्षातून 5 वर्षातून एकदा येता, तुम्ही बघतच नाही. नंतर इलेक्शनामुळेच तुम्ही येता फक्त. येता का नाही? बरोबर बरोबर. त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा येत नाही बघा. इलेक्शन पडलं की संपलं, सगळं गेलं. म्हणजे आता या ठिकाणी तुम्हाला वाटतंय या ठिकाणचा होणारा नगरसेवक हा कामाचा माणूस असावा, काय वाटतं? आम्हाला चांगलंच वाटणार. काम करणारा माणूस करणार पाहिजेत आम्हाला. महत्वाचं इथलाच पाहिजे आम्हाला. स्थानिकचा. हा ठीक आहे ठीक आहे. मामा तुम्ही किती वर्षापासून इथे राहताय? हा मी आता जवळजवळ 100 वर्ष झालं काय स्वच्छतेचं असेल किंवा काय नाही, बाकीचं सगळी घाण आहे. कसं? घाण आहे. सगळी घाण आहे. गटरी काढाय येत नाही ते, काय येत नाही ते. बघते तीन जाते ती निघून. मग आता काय भावना आहेत तुमच्या? आता होणारा नगरसेवक तुमचा कसा असावा? 1 नंबर पाहिजे ना आम्हाला. कामाचा माणूस पाहिजे. कामाचा प्युअर कामाचा माणूस पाहिजे ना आम्हाला. आमचे दादाच पाहिजे ना आम्हाला. ठीक आहे ओके. तुमचं काय मत आहे? आमचं मत काय, स्वच्छता आम्हाला पाहिजे, कामाचा आम्हाला नगरसेवक पाहिजे. ह्याच्यामुळं काय नाही. आणि आमचं ठराविक इथलंच नगरसेवक पाहिजे. आमचे लहान लहान लेकरं आहेत. आम्ही किती नगरपालिकेत तक्रार केली तरी आमची तक्रार घेत नाही. लहान लहान लेकरं आमचे गटर आहेत, केळं घरात शिरतात. ही चुकाटाची बी. लाईट नाही आहे, लाईटीला तक्रार केलं, एक खांब आम्हाला लावून द्या. आमचे लहान लेकरं आहेत. आम्ही गावंद्याच्या हाताखाली कामाला जातो. सकाळी गेलं की संध्याकाळी 7 बी 8 बी वाजतात. आमचे लहान लहान लेकरं खेळतात. आता आम्ही ते आजारी पडल्यानंतर दवाखान्याला पैसे घालवायचं का घरात खायचं? मग काय आम्ही कोणापाशी तक्रार करायची? ओके ओके. हा, हीच आमची विनंती आहे की आमचं ठराविक नगरसेवक पाहिजे. ओके धन्यवाद. आमचं गटर स्वच्छता पाहिजे ना. तुम्ही बघा आमचे गटर गच्च मुलेले आहेत. बरं बरं. आम्ही जेवण ही त्या घाणीत करतोय. ठीक आहे. आमची एवढीच विनंती आहे की फक्त आमची स्वच्छता पाहिजे. मावशी तुम्ही इथलंच का? इथलंच आहे. आता काय सुविधा मिळते का तुम्हाला व्यवस्थित नगर परिषदेकडून? काय मिळत नाही आम्हाला. मग आता काय तुमचं किती दिवसापासून तुम्ही राहता आम्ही इथं? 5, 7, 8 वर्ष झालं. मला गटर नाही, आंघोळीला पाणी नाही. मी गटावर आंघोळ करते. बरं. हां, मग आता होणारा नगरसेवक कसा पाहिजे तुम्हाला? चांगलं पाहिजे. काम करणारा. हां. ठीक आहे. मावशी तुम्ही काय सांगाल? आम्ही 7 नाही ते 50 वर्षाला राहतोय. गटरी नाही, पाणी पाईपा नाही ते, काय नाही ते, तसंच राहतोय. हाताने गटर काढतोय आम्ही. ग्रामपंचायत लोक येत नाही ते गटर काढायला. ग्रामपंचायती लोक येत नाही. येत नाहीत. मग आता नगर परिषद निवडणूक लागली की आता नगरसेवक होईल की तुमचा होईल काम की. करणारा? हां, बरं झालं, चांगलं झालं. अगदी कसा नगरसेवक कसा असावा? चांगलं पाहिजे. आपल्या गल्ली स्वच्छ ठेवलं पाहिजे. एवढंच आंबाब्राम. ओके ओके.